आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। कैलासवासी श्री सिद्धेश्वर महास्वामींनी लावलेल्या वृक्षाच्या स्मरण दिनानिमित्त हरिनाम सप्ताह, हबप तुकाराम बाबा महाराज यांचा अभिनव उपक्रम। संख येथील बाबा आश्रमात सप्ताह सुरू। 21 मेला सांगता। वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती हे संत तुकाराम महाराज यांनी सांगून ठेवले असले तरी आजही मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्षतोडीने भविष्यात मानव जीवन संकटात येणार आहे। झाडे वाढली पाहिजेत, जगली पाहिजेत यासाठी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हबप तुकाराम बाबा महाराज हे कायम आग्रही असतात। विजयपूर येथील परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी संख येथील बाबा आश्रमाला भेट दिली, तेव्हा त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। त्या वृक्षाचे स्मरण दिन व श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या तृतीय वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। कैलासवासी श्री सिद्धेश्वर महास्वामींनी लावलेल्या वृक्षाच्या स्मरण दिनानिमित्त हरिनाम सप्ताह साजरा करत अध्यात्माबरोबरच वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचा संदेश हबप तुकाराम बाबा महाराज यांनी दिला आहे। 15 मे पासून हरिनाम सप्ताह सुरुवात झाली आहे। येत्या 21 मेला सप्ताहाची सांगता होणार असल्याची माहिती हबप तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। 21 मे रोजी वृक्षाची पूजा करण्यात येणार आहे। यावेळी अमृत पाटील जाळाल, शिवरात्र महाराज, खांडेकर महाराज, युवराज शिंदे महाराज, रामदास भोसले, शिव राठोड महाराज, राजू चौगले, शिरसू कुंभार, निबोनी महाराज, चन्नाप्पा आवटी, बसू बागडी, पुंडलिक खोत, कृष्णा राजपूत, संतोष कारागी, गंगेस्वामी, ऋषी दोरकर, शकुंतला धोंडीबा भिसे, सुवर्णा राठोड, बाळू आवटी, लिंगुडा भोसले, संखचे ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर सागर शिवगोंडा पाटील, मनोहर पाटील, शिवलिंगेश्वर, चंद्रशेखर बालगाव आदी उपस्थित होते। आज संत या ठिकाणी श्री संत बाबा आश्रम या ठिकाणी परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी लावलेलं वृक्ष, त्या वृक्षाचं स्मरण दिन म्हणून हे 3रं वर्ष आहे। प्रत्येकाने माणसात देव बघा, चलता देव नाही पुजते फत्तरोसे काम, जितने आत्मा पूजे उतने चलेगा असं शास्त्र सांगतं। मंदिर देवळ बांधण्यापेक्षा एक वेगळा संदेश परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी जेव्हा त्यांच्या हाताने जे झाड आहे मोठं, हे झाड वृक्ष या ठिकाणी लावलं, या झाडामध्येच मला बघा एक वेगळा संदेश दिला आणि म्हणून आम्ही तो संकल्प करून पूर्ण 3 वर्ष झालं की त्यांच्याच नावाने हा एक झाडाचं स्मरण दिन, सिद्धेश्वर आप्पाजींनी लावलेल्या झाडाचं स्मरण दिन म्हणून आम्ही साजरा करतोय। आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील असाच प्रत्येकाने आईवडील असतील किंवा आपल्या घरातली मंडळी असतील त्यांच्या नावाने त्या ठिकाणी झाड लावून ते जोपासना करून त्याचं स्मरण दिन करणं गरजेचं आहे। जे झाड लावलं तर वृक्ष लावलं तर वृक्षतोड एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे की त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही, पण तेही थांबलं पाहिजे आणि आध्यात्मिक पण माणसाच्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा। 15 तारीख ते 21 तारखेपर्यंत हा सप्ताह या तपोवन रेवणची चिखली भुयार बागडेबाबाच्या आशीर्वादानं संघ या ठिकाणी बाबा आश्रम या ठिकाणी होतोय। सर्व भाविकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं ही विनंती। धन्यवाद। जय बागडे। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।